नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे मूग डाळपासनं डोसा. खूप छान असतं खायला. मूग डाळ पौष्टिक पण असतं, म्हणून म्हटलं चला आज मूग डाळपासनं डोसा बनवूया. एक मी साधा डोसा बनवत आहे आणि एक चीज डोसा. तुम्ही पण बनवून बघा. इथे मी 1 कप डाळ घेतलेली आहे. 6 तासासाठी भिजण्याकरिता ठेवलेली होती. त्याच कपनी अर्धा कप चना डाळ. बघा, छान असा चीज डोसा आणि साधा डोसा बनवून तयार आहे. त्यासाठी लागणारी चटणी पण मी बनवलेली आहे. खूप छान असतं मूग डाळ खाण्याकरिता, म्हणून म्हटलं चला आज मूग डाळपासनं एक वेगळी डिश तुमच्यासाठी घेऊन येऊया. मूग डाळला छान धुवून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी निघालेलं आहे. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ घेतलेली आहे आणि 2 मिरची टाकायची आणि आलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवण्याकरिता थोडे पाणी टाकायचं, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होणार. दरदरीत झालेला आहे. नंतर मी थोडे पाणी टाकलेले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे. यामध्ये रवा भिजून घेतलेला होता. थोडा रवा टाकायचा. रवा टाकल्याने डोसा छान क्रिस्पी होतं. पोहा खाच्या चम्मचनी भिजवलेला रवा 2 चम्मच घेतलेला आहे आणि थोडं पाणी टाकलेलं. उरलेली होती डाळ, ती पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. चटणी बनवण्याकरिता मी इथे टमाटर घेतलेला आहे, लसूण आलं पेस्ट, शेंगदाणे, कोथिंबीर. जेव्हापर्यंत आपण चटणी बनवत आहे, रवा भिजून नसेल ठेवला तुम्ही तर बॅटर बनवून 5 मिनिट बाजूला ठेवू शकता. तेव्हापर्यंत आपण चटणी बनवण्याची तयारी करूया. शेंगदाणे घेतलेले आहे, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो भाजून घेतलेला आहे. टोमॅटो भाजला तर टमाटरला कच्चपणा, चटणीला कच्चपणा राहत नाही. मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घ्यायचं. मी इथे चटणीमध्ये थोडं तिखट टाकलेलं आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता. कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल झालं की कढीपत्ता सोडूया. नंतर जिरं टाकायचं 1 चम्मच आणि छान होऊ द्यायचं जिरं. तडका आपण आता चटणीमध्ये टाकूया. छान अशी चटणी आपली तयार आहे. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही पण बनवून बघा. नाश्त्यामध्ये रोज रोज काय बनवायचं प्रश्न पडत असतं आणि मूग डाळ खाण्याकरिता पण छान असतं. म्हटलं चला आज वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. डोसा आपण चटणी बनवून घेतलेली आहे. तेव्हापर्यंत डोसाचं बॅटर बाजूला ठेवलेले होते. आता चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. आपल्याला डोसा बनवण्याकरिता मी इथे भाजी वगैरे शिमला मिरची, कांदा, गाजर याचा वापर करत आहे. तवा घेतलेला आहे. नॉनस्टिक तवा घ्यायचा. थोडे तेल लावलेलं, तेल पुसून घ्यायचं आणि डोसाचं बॅटर टाकूया. याप्रमाणे डोसा शिजत आला की डोस्यावर तेल टाकायचं.
म्हणजे डोसा आपला खूप सोपी पद्धतीने निघणार आणि तव्याला चिकटणार नाही. छान असा साधा डोसा बनवून तयार आहे. आता आपण भाजीपाला शिमला मिरची, कांदा, गाजर कापलेला आहे त्यापासनं चीज डोसा बनवूया. डोसा थोडा शिजत आला की शिमला मिरची टाकायची, कांदा, गाजर, नंतर आपण चीज टाकूया. एक नवीन डिश मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चीज मेल्ट होण्याकरिता आपण एक प्लेट झाकून देऊया. चीज मेल्ट होत आहे, थोडे व्हायचे आहे, पुन्हा झाकून ठेवत आहे. छान असं चीज मेल्ट झालेलं आहे. आता आपण मूग डाळ डोस्याला काढून घेऊया. डोसा गरम असतानाच डोस्यावर चिली फ्लेक्स टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. छान असा चीज डोसा बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. छोटे मुलांना खूप आवडतं. ही रेसिपी तुम्ही बनवून बघा. बाय बाय.